हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे श्रद्धा आणि मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आजचा व्हिडिओ हा खूप जास्त स्पेशल असणार आहे आणि तो सुरू होण्याआधी हा व्हिडिओ आज बघत असणाऱ्या सर्वांना मनापासून आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. सो आज मी साडी नेसली होती, तेच आषाढी होती म्हणून. तर मला असा विचार आला की एक छोटासा आपण साडीसाठीचा व्हिडिओ बनवूया. हा खूप जास्त इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे असं मला वाटलं, कारण की माझ्या मैत्रिणी सगळ्या हाऊसवाईफ आणि सगळ्या फिमेल्स ज्या पण साडी वेअर करतात त्यांच्यासाठी मी साडी नेमकी नेसायची कशी याच्यासाठी एक छोटीशी टिप्स बनवलेली आहे. तर सर्वप्रथम आपण जेव्हा साडी नेसतो तर वेदर आपण असं पल्लू असा लावतो इथे व्यवस्थित असं वन साइड नाही घेत, तेव्हा इथे व्यवस्थित अशी प्लेटिंग झाली पाहिजे. ते जे काय आता मी बघा दिवसभरातून मी साडी नेसली होती पण ती जशी काय तशी आहे, अजिबात हल्ली सुद्धा नाहीये जागेतून. तर ही अशी बरोबर प्लेटिंग इथे अशी आली पाहिजे. ठीक आहे. आता मी सकाळी ही 7:30 वाजता नेसली होती आणि आता तुम्ही बघू शकताय 5 वाजताय संध्याकाळचे. आणि दिवसभर मी चाललीये, फिरलीये, लेक्चर घेतलंय, परत फुगडी खेळली याच्यामध्ये, पण ती हल्ली सुद्धा नाहीये. आणि मी सकाळी रेनकोट घालून गेली होती पूर्ण साडीवर, तरी सुद्धा ती हल्ली नाहीये अजिबात. तर का असं? कारण की मी याला व्यवस्थित असं नाही भरपूर पिना लावून ठेवायचं सगळीकडे, असं अजिबात नाही करायचं. ते दिसून येतं आणि ते खूप जास्त घाण दिसतं. तर तसं अजिबात नका करू. आपली ही साडी आहे ना, स्टेपलरनी याला अशा एखाद्या पेपरवर आपण पिना मारतोय तसं 17 पिनं लावू नका. 3 ते 4 पिनं, मॅक्सिमम 4 पिन्स मोर दॅन इनफ आहे जेव्हा आपण साडी वेअर करतो. आणि कम्फर्टेबल राहा त्याच्यामध्ये. उगाच असं अवघडल्यासारखं चालू नका. एकदम कम्फर्टेबल राहा. काहीच होणार नाहीये, ती सुटणार नाहीये, पडणार नाहीये. तुम्ही पण पडणार नाहीये. एकदम कॉन्फिडेंटली वेअर करा. तर जेव्हा हा पल्लू लावतोय ना, तर एक पिन इथे लावायचा, ठीक आहे? आणि इथे व्यवस्थित असं घेऊन ही जी काठ आहे ना, ही अशी पूर्ण इथे आली पाहिजे. अशी सुरघडलीये, असं हे इथनं बाहेर आलंय, आतलं जे काय आहे ना, मतलब या वाल्या मिऱ्या, हे इथनं असं बाहेर आलंय, असं नका होऊ देऊ. असं व्यवस्थित या जी वरची जी काठ आहे ना, याच्या खाली जे काय आहे, त्या अशा या वरच्या खालून दिसल्या नाही पाहिजे. आय होप तुम्हाला क्लिअरली समजत असेल मी नक्की काय बोलते ते. ही जी काठ आहे ना, ही एकदम कव्हर्ड केलेली पाहिजे. या खालच्या मिऱ्या दिसल्या नाही पाहिजे हिच्यावरती. सो हिला व्यवस्थित आपण एकाच पिनेने इथे सिक्युअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे थोडं मागे सिक्युअर करून घ्यायचं आणि हा असा इथे असा फुगतो, इथे असा बाजूला असा फुगतो हा पदर. तसं अजिबात चांगलं दिसत नाही. सो याच मिऱ्या आपण कंटिन्यू घ्यायचा आणि तुम्ही बघू शकाल मी एक पिन इथे पण लावलेलं आहे थोडंसं आणि हे आतल्या साईडनं लावायचं. ते दिसता कामा नये. सो त्याच्यानंतर जी आपण ही वाली काठ घेतो बघा, इकडनं असं मस्तपैकी खेचून घ्यायचंय थोडंसं आणि ही काठ अशी व्यवस्थित अशी दिसली पाहिजे. इथे काहीही असं चुरगळा झालेला असं दिसलं नाही पाहिजे. ते खूप जास्त घाण दिसतं. तर ही मस्तपैकी काठ ही आपल्या कमरेला अशी छान सुंदर अशी दिसते. सो एकदम अशी ताठ आणि विदाऊट एनी घडी ती पाहिजे. त्याला मस्तपैकी एकाच पिनेने इथे सिक्युअर करून द्या. आणि मी बऱ्याच जणांना बघितलंय का त्या मिऱ्यांना ना इथे अशी पिनं लावतात. इथे असं. ते इतकं डिस्टर्बिंग वाटतं ना, म्हणजे ज्यांना खूप साडी आवडते आणि नेसायला आवडते आणि नेसताही येते चांगली, त्यांनी असं काय बघितलं ना, तर खूप वाईट वाटतं. का आय होप तुम्हाला हे टिप्स हेल्पफुल होतील म्हणून सांगते. तर एकदम इथे खाली पिन नका करू. एकदम इथे पिन नका लावू. हे बघा मी इथे लावलेलं आहे पिन, एवढ्या वर इथे लावलेलं आहे. किती सुंदर ते प्लेट्स असे पसरलेले आहेत बघा. किती छान पसरलेले आहेत. ते आपण इथे असं लावताना आपल्याला वाटतं बघ खूप चांगलं आपली मिऱ्या जागोजागी राहतील. ते अजिबात चांगलं दिसत नाही. तसं प्लीज नका करू. इथे वर पिन लावा, इथे मिऱ्यांच्यासाठी. ठीक आहे? अजिबात ही वाली टिप फॉलो करा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टिप ती म्हणजे एकदम तंग आणि गच्च ब्लाउज नका शिवू. असं आपल्या स्किनमध्ये जे गुत्ता येते तसे ब्लाउज नका शिवू. आता माझं बघा हे किती जास्त लूज आहे. जरा श्वास घ्यायला जागा ठेवा. का ऑलरेडी बऱ्याच जणांना साडीमध्ये खूप अनकम्फर्टेबल होतं. कारण की ते खूप जास्त टाईट असं ब्लाउज शिवतात. तर तसं नका करू. थोडं ब्रीदेबल राहू द्या. खूप जास्त लूज पण नाही, पण बघा एकदम असं डोळ्यात येत नाहीये हा, की खूप लूज आहे किंवा काय. आणि हे जे ब्लाउजचे गळे आहेत ना, यांचा हात असा पडता नका शिवू. असं इथे व्यवस्थित इथे पाहिजे, पण तो पण इथे खूप जास्त असं टाईट आहे. असं नका करू. तसं पडत्या गळ्याचं नका शिवू. असं चांगलं तुमच्या फिटिंगचं शिवा व्यवस्थित. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप ती म्हणजे त्याआधी मी अजून एक टिप सांगते, की पदर आहे ना, जास्त छोटा नका काढू. खूप ते एकदम छोटा पदर प्लीज नका काढू. थोडा मोठा काढा. हे बघा मी किती मोठा पदर काढलाय. इथे. ठीक आहे. तर आपला जो पाय संपायला येतोय ना, त्याच्या थोडंसं एवढा हात सोडून, 2 हात सोडून त्याचे तेवढा लांब पदर काढा तुम्ही. खूप शॉर्ट हा असा एवढासा पदर काढतात, ते चांगलं नाही दिसत. सो थोडा मोठा पदर काढा, खूप पण मोठा नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याला असं वन साइड घेतात, तेव्हा
थोडा छोटा काढा म्हणजे तो लोळणार नाही. पण तेव्हा पण खूप छोटा नका काढू कारण की ते डोळ्यात येतं एकदम की खूपच. त्यानंतर माझी सगळ्यात इम्पोर्टंट टिप आणि मला हे बघून एकदम असं पेन होतं माझ्या हार्टमध्ये, की कोणी बायका त्यांना या टाइपच्या मिस्टेकला मी आणि माझ्या बहिणीने एक नाव ठेवलं आहे. ती म्हणजे 3/4 साडी हा कन्सेप्ट त्यांनी आणलाय. ते साडी घाण नको व्हायला किंवा पडतील, आय डोंट नो काय विचार करून असं. पण त्या इतकी वर साडी नेसतात, इतकी तोकडी साडी नेसतात, की साडी खराबच नको व्हायला. एकदा वर्षानुवर्ष पिढी जात ती साडी नवीनच राहील असं त्यांच्या डोक्यात असेल, आय डोंट नो. प्लीज तसं नका करू. थोडी लोळवा तिला, कारण की तशीच ती चांगली दिसेल. भले तुम्ही वर किती हिलची चप्पल सुद्धा घालणार असेल ना, तरी ती थोडीशी ग्राउंडला थोडीशी लागली पाहिजे. एकदम लोळणारी साडी असं नाही बोलत आहे. पण ज्यांना हे कळत असेल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्की असे कोणी असतील नाहीतर बघण्यात आले असतील, तर ज्या अशा साड्या नेसतात, एकदम वर साड्या नेसतात. म्हणजे त्यांचे मिरा आहेत ना साड्यांचे ते असे वरती तरंगलेले असतात. इतका पाय खालनं दिसत असतो. त्याला मी 3/4 साडी नाव दिलेलं आहे. तर 3/4 साडी हा नवीन कन्सेप्ट प्लीज आणू नका. साडीला साडीच राहू द्या. मी बघा किती खाली लोळवली आहे तिला. हे बघा. जास्त पण नाही, कमी पण नाही. एवढं इनफ. ठीक आहे. ते तुम्ही बघू शकता. एकदम कम्फर्टेबली आहे ती. हे बघा मला चालायला पण व्यवस्थित जागा आहे आणि एकदम नॉर्मल जसं तुम्ही तुमच्या नाईट ड्रेसमध्ये, ट्रॅक पॅन्टमध्ये, टी-शर्टमध्ये कम्फर्टेबल होतात तसे असे मस्तपैकी वर खाली हात करा. जितकं फ्री तुम्ही असाल साडीमध्ये, तितकी जास्त ती तुम्हाला खुलून दिसेल. बाकी हेच काय माझ्या इम्पोर्टंट टिप्स होत्या. आय होप तुम्हाला हे युजफुल ठरतील आणि नक्की या फॉलो करा आणि तुम्ही रिझल्ट बघा. एकदा साडी नेसली ना, की बस विसरून जा की ती निघेल, पडेल किंवा काय. कारण मी बऱ्याच जणांना असं बघितलंय, त्यांना चालताना, ती सावरताना थोडा प्रॉब्लेम होतो. तसं करू नका अजिबात. ते अजिबात निघणार नाहीये. तर ही आता जी मी साडी नेसली ना, त्याला फक्त मी 4 पिन्स वापरलेले आहेत. फक्त 4 पिन्स आणि तेही पिनं कुठं दिसतच नाहीये. तर अजिबात ते पिनं दिसतील असं नका लावू. इथे पिन लावलं, मग हे हालायला नको तर इथे पिन लावलं. असं अजिबात नका करू आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे की थोडी लोळू द्या ती साडी. काही खराब नाही होणार आहे. तुमचा नवरा नवीन घेऊ देईल तुम्हाला आणि थोडीशी लोळवा साडी. खूप सुंदर दिसेल. थोडीशी, जास्त नाही. एवढ्या लेंथपर्यंत इनफ आहे. सो बराच मी शहाणपणा दाखवलेला आहे व्हिडिओ करून. आय होप कोणाला राग नाही येणार. पण मी चांगली दिसावं तुम्ही म्हणून यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. बाकी मला साडी खूप आवडते आणि मला नेसायला पण खूप आवडते. मला सांभाळायला पण खूप आवडते आणि माझ्या बऱ्याच चांगल्या मैत्रिणी आहेत, ज्या खूप सुंदर साडी हँडल करतात आणि खूप सुंदर साडी नेसतात. तर त्यांनाही मी सांगेन, की तुम्हाला कोणी असेल तुमची मैत्रीण असेल, तर प्लीज त्यांना सांगून प्रेमाने समजवा, की तू अशी कर, असं कर. तर त्या पण सुंदर दिसतील. आय होप मला असं वाटतंय तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील आणि बस हाच होता माझा साडी टिप व्हिडिओ बोलू शकतो आपण याला. तर आणखी असे बरेच टिप्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.